Step one, wake up early, gonna rise with the sun. Step two, get some good, some food in you. Step three, think real hard about what you wanna be. Step four, everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 Wake up. हाय गुड मॉर्निंग. तर ब्लॉग सकाळी चालू केलेला आहे म्हणून सकाळची सुरुवात गुड मॉर्निंगने. आय होप तुमचा दिवसही छान असाच आनंदात जाओ. तर खूप दिवसांनंतर हा मी एक्सरसाइज चालू केलेला आहे. खूप दिवसांनंतर म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांनंतर चालू केलेला आहे आणि कंटिन्यू करायचं चाललेलं आहे. तर बघूया. आतापर्यंत 108 सूर्यनमस्कार डेली व्हायचे, पण गॅप पडल्यामुळे मग आता पुन्हा 21 पासून स्टार्ट केलेलं आहे. मग हळूहळू परत 108 वर जाऊ. आता आजचं हे संडेचं रुटीन असणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी गव्हाच्या पिठाच्या केकची रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला चालू करूया दिवस. सकाळी उठल्या उठल्या पहिलं मला हवं असतं ते खायला. मला खूप भूक लागते सकाळी उठल्या उठल्या, आणि एक्सरसाइज करून मग चालू केलं ना तर अजूनच भूक लागते. सो आज ओट्स बनवलेले होते. म्हटलं जरा हेल्दी काहीतरी ब्रेकफास्ट होऊन जाऊ दे. तर हेल्दी असतो आणि खूप यम्मी पण असतो. ॲज अ डेझर्ट म्हणूनच हा ब्रेकफास्ट होतो. ओट्स जे आहेत ते थोडे अर्ध्या पाण्यात आणि अर्ध्या दुधात असे शिजवते, आणि मग त्याच्यावर छान असे भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स, आणि ड्रायफ्रुट्समध्ये अक्रोड आणि बदाम थोडे, आणि त्याच्यानंतर त्यानंतर खजूर जो आहे तो एकदम बारीक कट करून घालते. म्हणजे स्वीट म्हणजे साखर घालत नाही, फक्त खजूर आणि जे फळांचं जे स्वीट होईल तेवढंच. पण खूप छान टेस्टी लागतं. त्यानंतर आता जे सीझनल फ्रुट्स आहेत ते टाकते. आता आंबा आहे तर मग आंबा घालते, नाहीतर मग म्हणजे कट करून, नाहीतर मग केळं जे आहेत ते किंवा ॲपल असं काही. आणि एकदम फुलफिल असा मस्त हेवी ब्रेकफास्ट होतो आणि खूप वेळ पोट भरलेलं राहतं, त्यामुळे काही खायची प्यायची इच्छा होत नाही. सो हा नक्की एकदा ट्राय करून बघा. मला तर खूप आवडतो. तुम्हीही ट्राय करून बघा. आज संडे होता, म्हटलं गादी जरा नीट करून घेऊया. खूप दिवस झालं अशी छान म्हणजे आता जसं आपण मारून साफ करतो तशी केली नव्हती, तर म्हटलं क्लीन करून घेऊया. सो गादी साफ करता करता असं झालं की आता पूर्ण रूमच क्लीन करून घेऊया, म्हणून आम्ही छान अशी दोघांनी मिळून रूमच क्लीन करायला काढली. आणि अन्वी आता सध्या नाही आहे, अन्वी गेलेली आहे आजीच्या घरी म्हणजे पुण्याला. सो आमच्या दोघांचंच काय ते कारभार चालू आहे. आणि एवढं बोर होतं ना तुमची मुलं घरी नसतात तेव्हा, काय करावं काय नाही, दिवसच सरत नाही पटपट असं होतं. सो आमच्या दोघांचं मिळून इथे क्लिनिंग चालू होतं. जनरली असं असतं की बायकांना खूप OCD असतो, म्हणजे खूप क्लिनिंग आणि साफसफाई. तर माझं तसं नाही आहे. मी क्लिनिंग करते, पण माझ्यापेक्षा जास्त क्लिनिंग केतनलाच आवडतं. म्हणजे भयंकर क्लिनिंगची त्यांना हे आहे की माझ्यापेक्षा जास्त तर तेच रेडी असतात पटकन क्लीन करायला. तुमच्याकडे पण असं आहे का मला नक्की सांगा कमेंटमध्ये, की नवऱ्याला एवढं भयंकर म्हणजे आपल्यापेक्षा जास्त नवऱ्यालाच क्लिनिंग आवडतं. आणि हे व्हॅक्यूम क्लीनर आम्ही जवळजवळ म्हणजे आता भरपूर वर्ष झाले असेल, एक 7-8 वर्ष झालं घेतलेलं आहे. पण एवढं म्हणजे छान आहे ना, म्हणजे धुळीचं जर जिथे काम करायचं असेल ना तर व्हॅक्यूम क्लीनरने काम करावं. आणि ते असल्यामुळे ना जास्त धूळ पण उडत नाही आणि पटापट सगळं छान क्लीनही होतं. त्यानंतर आम्ही सगळं झालं आणि मग आता बेडशीट वगैरे लावून घेऊया म्हटलं. सो हे बेडशीट जे आहे ना हे डीमार्टमधून घेतलेलं होतं, आणि जवळजवळ त्याला 6 ते 7 वर्ष झालेली आहेत, पण अजूनही असं आहे. खूप छान त्याचं सॉफ्ट असं कापड आहे, मस्त आहे त्याचा फील एकदम. आणि मला असं वाटतं की दोघांनी मिळून बेडशीट लावलं ना की जरा जास्तीत छान आणि टाईट लागतं, एकदम मस्त असं सुरकुत्या पडत नाहीत आणि काही नाही, एकदम मस्त लागलेलं असतं. संडेचा तसं आपण निवांत वेळ म्हणतो, पण तसा होतच नाही. काही ना काही क्लिनिंग काढून आणि काहीतरी असं होतंच, म्हणजे त्यामुळे निवांत असा वेळ नसतोच कधी. सो हे छान असं मस्त तुम्ही बघताय, मी तुम्हाला लांबून दाखवते जरा. सो इथे मस्त असं छान क्लीन झालेलं आहे रूम. आणि आमचं असं नेहमी ठरतं की एक रूम आपण दर आठवड्याला छान डीप क्लीन करूया, पण प्रत्येक वेळी पॉसिबल होतं असं नाही. सो इथे मी छान असे फ्रेश झाले आणि त्यानंतर आम्ही जेवण करून झोपलो. आणि मग संध्याकाळीच उठून छान अशी मस्त कॉफी घेतली. आणि समोरचं जे तुम्ही सीनरी बघताय, एवढी मस्त सीनरी आहे ना, म्हणजे काय सांगू. म्हणजे कॉफी एन्जॉय करता करता ही सीनरी मस्त निवांत बघत. आणि मला असं वाटतं ना, म्हणजे मला काय सगळ्यांनाच मे बी असं वाटत असेल की नॉर्मल डोळ्यांनी जे छान आपण बघतो ना, तर ते आपल्याला मोबाईलचा कॅमेरा म्हणजे नाही जस्टिस देऊ शकत त्या समोर, म्हणजे सीनरीला असं वाटतं. सो तुम्हाला पण नाही कळणार मे बी इथे समोर, पण असं बघून तरी चांगलं. कॉफी झाल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन आलो. गव्हाचं पीठ आणि काही कामं होती मार्केटमध्ये, तर ती करून आलो. आणि घरी आल्यानंतर मग मला आज मात्र केक बनवायचा होता. आणि मी केक कसा बनवते याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी गव्हाच्या पिठाचा केक बनवते, मैदा नाही वापरत बिलकुल. सो तो तुमच्याबरोबर शेअर करते. सो इथे मी 3 अंड्यांचा केक बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 3 अंडे
भांडे फोडून घेतलेले आहेत आणि गव्हाचं पीठ वापरते. बरं, केक जो आहे ना तो मला म्हणजे आम्ही दोघंच आहोत तर फार कमी बनवायचा होता आणि तो एवढा झाला आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला मी, तर कळेल तुम्हाला पुढे. सो झालं काय की मला इथे एकच वाटी तेल आणि तूप असं घ्यायचं होतं म्हणजे फुलपात्र. पण ते मी चुकून 2 वेळा घेतलं आणि नंतर मग मी सगळं मिक्स केल्यानंतर मला जाणवलं की अरे मी गडबड केलेली आहे खूप. सो एकच घ्यायचं होतं तर मी कन्फ्यूज म्हणजे मी झाले आणि मी ते 2 वाट्या घेतलं. सो त्याच्यामुळे मला म्हणजे गव्हाचं पीठ जे आहे ते वाढवायला लागलं. इथे पिठी साखर जी आहे ती मी 1 फुलपात्र घेतलेली आहे. थोडं चवीला म्हणजे कमी गोड असं ठेवलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कारण मी याच्यात मिल्कमेड यूज करणार आहे. आज माझ्याकडे खवा नव्हता, नाहीतर मी खवा नेहमी यूज करते. पण मग त्याऐवजी मी मिल्कमेड यूज केलेलं आहे म्हणून मग मी साखर अजून कमी ठेवलेली आहे. बरं, या रेसिपीचं जे मेजरमेंट आहे ना ते परफेक्ट तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला हवा असेल तर. आता इथे हे जे घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर मी मोजून आता तुम्हाला जसं सांगितलं 4 फुलपात्र गव्हाचं पीठ घेणार आहे. सो आधी पहिलं घेतलेलं आहे टाकून, त्याच्यानंतर ते मी असं ब्लेंडरने पूर्ण जे आहे ते ब्लेंड करून घेणार आहे. त्यानंतर परत एकदा दुसऱ्यांदा टाकेल आणि असं स्टेप बाय स्टेप ब्लेंड करून घेणार आहे, ॲट अ टाईम एकदम सगळं न टाकता. त्यानंतर हा जो मिल्कमेडचा डब्बा आहे तो हाफ होता मिल्कमेड त्याच्यामध्ये, तर तो पूर्ण वापरलेला आहे, हाफच्या हाफ. आणि असा हळूहळू मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 फुलपात्र जे दूध आहे ते टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी पुढे दाखवते की ह्या बॅटरची कशी असायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा दूध किती प्रमाणात ॲड करायचं आहे ते. आता जसं की मगाशी म्हणाले होते तूप आणि तेल जास्ती झालं, त्याच्यामुळे मला हे 1 वाटी अगेन पीठ जे आहे ते ॲड करायला लागलेलं होतं. सो मी ते परत ॲड करून चांगलं पूर्ण मिक्स करून घेतलेलं. आता इथे पीठ घट्ट झालेलं होतं त्याच्यामुळे मला परत दूध ॲड करायला लागलेलं आहे. तर मोजून मी 2 ते 2.5 फुलपात्र इथे दूध घातलेलं आहे. तुम्हाला मी कन्सिस्टन्सी नंतर दाखवते कशी असायला पाहिजे. त्या कन्सिस्टन्सीनुसार ते बॅटर जे आहे ते तुम्ही तयार करू शकता. इथे आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे दुधाचं थोडं जास्त वापरायला लागलेलं आहे मला. गव्हाच्या पिठाने थिकनेस जास्त येतो. व्हेअरॲज मैदा यूज केल्यावरती थिकनेस जो आहे तो नीट मेंटेन राहतो. पण मैद्याचा केक मला नाही आवडत खायला कारण तो आपल्यासाठी एवढा म्हणजे हेल्दी नाहीये. सो मी गव्हाच्या पिठाचाच करते. त्यामुळे दूध थोडी कन्सिस्टन्सी जी आहे तर ती जास्त ॲड करायला लागते गव्हाच्या पिठाला. ओके, तर आता तुम्हाला इथे दिसतंय कशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे ते. सो या कन्सिस्टन्सीनुसार हे बॅटर पाहिजे. आता याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्सचे जे आहे ते माझं थोडं जुनं झालंय. पण फ्लेवर म्हणजे वास थोडा कमी आहे म्हणून मी थोडं जास्त टाकलंय. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ते टाकू शकता. सो इथे मी जवळ-जवळ हाल्फ ते 1 म्हणजे 1 स्पून असं व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेलं आहे. पूर्ण चांगलं मिक्स करायचं आणि बेकिंग पावडर जी आहे ती पण मी पूर्ण 1 मोठा चमचा टाकलेली आहे. तुम्हाला हा नॉर्मल चमचा जो दिसतोय, तर ती टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी हाच अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आणि हे जे आहे ते मी गाळणीने चाळून टाकलेलं आहे. त्यामुळे त्याचे कसे जे लम्प्स असतात ते राहत नाहीत, गाठी. त्यामुळे ही जी पावडर आहे ती पिठामध्ये पूर्ण मिक्स होते म्हणजे अशा गाठी नाही राहत म्हणजे नंतर लागत नाहीत. त्या पूर्ण पावडर जी आहे ती नीट मिक्स होते आणि त्याला मी परत एकदा ब्लेंडरने सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. ओके, तर बेकिंग पावडर आणि सोडा टाकायच्या आधी प्रीहीटला ओव्हन लावून दिलेला होता मी. 10 मिनिटं प्रीहीट केलेलं आहे 150 डिग्रीवरती आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी बेकिंग पावडर आणि सोडा टाकलाय, ब्लेंड केलं नीट आणि मग ड्रायफ्रुट्स वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे ती दाखवते. आता इथे जे आहे हे ब्रेड बनवायच्या भांड्यामध्येच मी केक जो आहे तो बनवते कारण कट करायला खूप इझी होतं. सो भांड्याला जे आहे आधी तूप लावून मग त्याच्यावर अगेन गव्हाचंच पीठ भुरभुरवलं आणि असं रेडी करून घेतलं. आता त्याच्यामध्ये ते जे बॅटर आहे ते घालून घेतलेलं आहे. असे 2 भांडे आणि नंतर मला असं झालं की नाही त्या भांड्यात नाही होणार म्हणून मग मी तिसरं छोटं भांडं. असा माझा भरपूर केक झालेला आहे. सो त्याच्यावर नंतर मी जे आहे ते ड्रायफ्रुट्स कट करून टाकलेले आहेत आणि आता हे जे आहे हे सगळं मी 160 डिग्रीला 45 मिनिट्स ठेवलेलं आहे. 2-3 भांडे आहेत ना, सो 160 डिग्रीला 45 मिनिट्स ठेवलेलं आहे. आता केक तर चांगला बेक झाला होता, पण मला अजून थोडा वरून ब्राउनिश इफेक्ट हवा होता म्हणून त्याला अजून मी 10 मिनिटं 150 डिग्रीवरती ठेवला होता. सो इथे केक जो आहे तुम्ही बघू शकता छान रेडी झाला होता. मधला जो केक आहे तो बरोबर झाला होता ब्राउनिश असा. पण साइडचा जो आहे तिथपर्यंत मला असं वाटतं थोडी हीट कमी पडली म्हणून मग ते 10 मिनिटं मी ते 2 केक ठेवले. अँड येस, तुम्ही बघू शकता एवढा मस्त केक झालेला आहे. खूपच छान, सॉफ्ट आणि क्रंची तर एकदम मस्त. म्हणजे खूप छान झालेला होता केक. तुम्ही माझ्या एक्सप्रेशन्स वरून बघू शकता. ॲक्चुअली एवढं एकच भांडं केक मला करायचा होता, पण तो झाला 3 भांडे. सो असो, काही नाही, संपवायचा आता हळू करून. सो चला,
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि जर बघत असाल तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. कारण इथपर्यंत बघितलाय म्हणजे व्हिडिओ आवडलाच असेल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.